नमस्कार दर्शकांनो, चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण नेहमी ऐकतो की मुलांना नकारात्मक बोलू नका, पण काही वेळा असं घडतं की नकारात्मक शब्दातली ऊर्जा ही सकारात्मकच ठरते. या संदर्भात शाळेतली एक छोटीशी गोष्ट आठवली, ती सांगते. मी 8 वर्षांची असताना आम्ही एकदा जबलपूर ते पुणे हा प्रवास करत होतो. मुंबईला उतरून पुढे दुसरी गाडी पकडायचो. त्या प्रवासात असं काही घडलं की माझं मन अक्षरशः उलटंपालटं झालं होतं. पुढे मी 7वीत असताना अविस्मरणीय घटना ह्याच्यावर निबंधाला मी हा विषय निवडला. ट्रेनची घटना मी अगदी जशीच्या तशी लिहिली, पण 7वीतली मुलगी हे असं लिहू शकते यावर आमच्या टीचरचा विश्वास बसेना आणि ती गोष्ट त्यांनी स्पर्धेसाठी घेतली नाही. मी टीचरना सांगून पाहिलं की गोष्ट मीच लिहिलेली आहे, पण काहीही उपयोग झाला नाही. बऱ्याच दिवसांनी आईने विचारलं, अगं त्या स्पर्धेचं काय झालं? तेव्हा जे घडलं ते मी तिला सांगितलं. टीचरना वाटतंय मला घरातल्या मोठ्यांनी लिहून दिली आहे म्हणून स्पर्धेसाठी घेतली नाही त्यांनी. माझा रडका चेहरा बघून आईच्या लक्षात आलं की मी हल्ली इतकी अशी चुपचाप का असते. ती हसून म्हणाली, मग का झालं? तू लिहिलेली गोष्ट कुठून तरी घेतली आहे असं टीचरना वाटलं ना, याचा अर्थ होतो की गोष्ट अतिशय चांगली लिहिली आहे. आईचा तर्क मला पूर्ण पटला. मनावर आलेलं मळभ पूर्ण नाहीसं झालं. माझ्यातल्या आत्मविश्वासाला पडलेली छिद्रही भरली आणि मी परत पूर्वीसारखी झाले. लिहायला देखील लागले. टीचरच्या बोलण्यामुळे माझ्या लेखनाच्या आवडीला लागलेली ओहोटी आईच्या समजावण्यामुळे थांबली आणि आता जवळजवळ 60 वर्षांनी या घटनेने दिलेला धडा समजला. तो म्हणजे कदर ही नेहमीच कौतुक, ॲक्सेप्टन्स किंवा स्वीकारांमध्ये नसून क्वचित एखाद्या वेळेस रिजेक्शन किंवा नाकारण्यातही असते. धन्यवाद दर्शकांनो ऐकल्याबद्दल. आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा.